फिट कर डोक्यात जाशील डोक्यात ठीक नाही फिटिंग मीटर नाही फिट कर डोक्यात जाशील अबोल प्रेम हे ये भरतीला नवा अर्थ ये जुन्या भेटीला जादू काही स्पर्श हा प्रीतीचा लागेल का या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा ओके, तर नमस्कार. जय महाराष्ट्र भावनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावनो, आता सुरुवातीला तुम्ही जशा पद्धतीचा व्हिडिओ बघितलेला आहे सेम अशा पद्धतीचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत अलाइट मोशनमधून. तुमच्याकडे अलाइट मोशन नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामवर जाऊ शकता, तिथं आपण पिन करून दिलेलं आहे. ठीक आहे. ओके, तर आता बघा, अशा पद्धतीचा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीटमार्क, सेक इफेक्ट आणि ऑल मटेरियलची लिंक दिलेली आहे. तसं तुम्हाला ऑल मटेरियल आपल्या टेलिग्रामवर पण दिले आहे, तिथून पण तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता आणि आपल्या वेबसाईटवर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. दोन्ही जागेवर तुम्हाला जिथून सोपं वाटेल तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर बघा, आता या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ बनवताना सुरुवातीला बीटमार्क आणि सेक इफेक्ट हे मात्र आपल्या वेबसाईटवर दिलेले आहे, तिथून तुम्हाला आपल्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे. आता इनपुट केल्याच्या नंतर सुरुवातीला या ठिकाणी बीटमार्क असणार आहे, ओपन करून घ्यायचे आहे. आता बीटमार्कला ओपन केल्याच्या नंतर बघू शकता काय अशा पद्धतीची या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे. या ठिकाणी जर हे या ठिकाणी इमेजेस वगैरे रिम्यूव्ह अशा पद्धतीचे झाले असेल तरी मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने आपल्याला फिक्स करायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने पुढे बीट्स वगैरे असणार आहे. तर सुरुवातीला यायचं आहे, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही जिथं कुठं आपली मटेरियल ठेवलं असेल तो फोल्डर या ठिकाणी निवडायचा आहे अशा पद्धतीने. आता फोल्डर सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता सुरुवातीला आपल्याला करायचं काय, या ठिकाणी मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला असणार आहे 15 सेकंदाचा, अशा पद्धतीचं ॲड करून घ्यायचा आहे. नंतर हा व्हिडिओ या दोन्ही लेअरच्या अशा पद्धतीने खाली घेऊन घ्या भावनो. ठीक आहे. बघू शकता अशा पद्धतीचं आपलं आता झालेलं आहे. ठीक आहे. ओके, त्यानंतर या 15 सेकंदाच्या नंतरचा काही एक्स्ट्रा पार्ट असेल अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. 15 सेकंद 15पर्यंत गेल्यावर. ओके, तर बघा, आता या ठिकाणी जे इमेज आपला रिम्यूव्ह झाला ती या इमेजमध्ये अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे आपल्याला. आता या ठिकाणी थोडंसं मी ब्राईटनेस वाढवतो. ओके, या इमेजमध्ये क्लिक केल्याच्या नंतर कलर अँड फिलमध्ये क्लिक करायचं आहे. नंतर या नावावरती अशा पद्धतीने तुम्ही क्लिक करायचं आहे. इमेज अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे, वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे, आपला इमेज या ठिकाणी येऊन जाईल भावनो. ठीक आहे. सेम पद्धतीने याच्यावर पण क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये क्लिक करायचं आहे, या नावावरती क्लिक करायचं आहे, या ठिकाणी दुसरा इमेज सिलेक्ट करायचा आहे, तर वरती प्लसचं बटन दिलं क्लिक करायचं आहे, आपला इमेज ॲड होऊन जाईल. ओके, आता इतकं झाल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, या दोन्ही इमेजेसला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी एक प्लसचं बटन दिले, याच्यावरती क्लिक करायचं आहे, कॉपी टू लेअर करून घ्यायचं आहे म्हणून. ठीक आहे. आता कॉपी टू लेअर केल्याच्या नंतर बरोबर आपल्याला 4:16 यायचं आहे आणि इथे पेस्ट टू लेअर करायचं आहे. पुढच्या बीटवर जायचं आहे. या ठिकाणी इमेजेस बरोबर होत नाही, या इमेजमध्ये क्लिक करून टाईम ड्युरेशनमध्ये क्लिक करायचं आहे. या आपल्याला इथून इमेजेस अशा पद्धतीने कट करायचं आहे. आता या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे, इथून अशा पद्धतीने हा इमेज आपण या ठिकाणी करून घेऊया. आता या ठिकाणी कमी पडत आहे, पुन्हा टाईम ड्युरेशनमध्ये जाऊन इथून अशा पद्धतीने वाढून घेऊया. ओके, त्यानंतर पुन्हा या ठिकाणी पेस्ट टू लेअर करायचं आहे, पुन्हा पुढच्या बीटवर जायचं आहे, टाईम ड्युरेशनमधून अशा पद्धतीने हे इमेजेस या ठिकाणी बरोबर करून घ्यायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी टाईम ड्युरेशनचाच वापर करणार भावनो. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी हा जे इमेज इथपर्यंत घेऊया. नंतर हे आता 15 सेकंदाच्या पुढे आपल्याला अशा पद्धतीचे इमेजेस ॲड करायचे नाही, त्यामुळे हा इमेज आपण डिलीट करून टाकूया. बघू शकता आता अशा पद्धतीचे आपले इमेजेस लागलेले आहेत. आता तुम्ही हे इमेजेस एकच असणार आहे, तर तुम्ही या ठिकाणी चेंज करून दुसरे कुठले ॲड करून घ्यायचे आहेत भाऊ. ठीक आहे. तुम्हाला दुसऱ्या कुठल्या मॉडेलचे ॲड करायचे असेल सेम प्रोसेस असणार आहे. इमेजमध्ये कलर अँड फिलमध्ये नंतर या नावावरती इमेज सिलेक्ट करायचं आहे, वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने 4.5च्या रेशोमधली इमेजेस तुम्ही ॲड करून घेणार. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बरोबर इथे यायचं आहे 15पर्यंत. त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मीडियामध्ये क्लिक करण्याआधी तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी एक जागा सोडून द्या, या ठिकाणी आपण दुसरा इमेज ॲड करणार आहोत.
बरोबर 17-21 येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे, इमेज ॲड करायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे. पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, इमेज ॲड करायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे. बस अशाच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. तर चला या ठिकाणी मी इमेजेस आधी ॲड करून घेतो. ओके, तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व इमेजेस शेवटपर्यंत ॲड करून घेतलेले आहेत भावनो. ठीक आहे. त्यानंतर आता इथून आपल्याला बॅक यायचं आहे. आता जे सेकीपॅक मी तुम्हाला दिला असणार आहे त्याला ओपन करायचं आहे आणि आता सेकीपॅकमध्ये आल्याच्यानंतर जे काही सुरुवातीचा इमेज असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी एक प्लसचं आयकन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला पुढे यायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी एक इमेज दिसत असेल, या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट. ठीक आहे. इतकं केल्याच्यानंतर इथून आपल्याला बॅक यायचं आहे. आता जे आपलं चालू प्रोजेक्ट म्हणजेच बीट मार्क असणार आहे ओपन करायचं आहे. आता बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर भावनो या ठिकाणी यायचे आपण एक जागा सोडून दिली होती आपली या ठिकाणची लिरिकलचे इमेजेस पेस्ट केल्याच्यानंतर. ओके, बघू शकता 15-5 आपली रिकामी जागा आहे. इथे येऊन आपल्याला या ठिकाणी पेज क्लिअर करून घ्यायचं आहे. आता इतकं केल्याच्यानंतर ह्याची इमेजेस तुम्हाला नको असेल सेम प्रोसेस भावनो इमेजमध्ये कलर आणि फिलमध्ये जाऊन चेंज करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला करायचं काय, या ठिकाणी याच्या पुढे जे काही इमेजेस आपण ॲड केले असणार आहे या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये क्लिक करून 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट. त्यानंतर पुन्हा पुढच्या इमेजमध्ये 3 डॉट पेस्ट इफेक्ट. ठीक आहे. अशाच पद्धतीचे हे जे सुरुवातीचे 3 इमेजेस असेल तुम्ही इफेक्ट पेस्ट करणार. नंतर आता बघा, आता आपल्याला करायचं काय, ज्या ज्या ठिकाणी आता तुम्हाला अशा पद्धतीच्या 2 बीट दिसत असतील त्या समोरील इमेजमध्ये तुम्हाला हा जे इफेक्ट असणार आहे अशा पद्धतीने पेस्ट करायचा आहे भावनो. ठीक आहे. नंतर आपल्याला पुढे जायचं आहे. बघू शकता या ठिकाणी पुन्हा डबल बीट असणार आहे. तर या डबल बीटच्या जागी आपल्याला हा जे इफेक्ट असणार आहे पेस्ट करायचा आहे. पुन्हा पुढे यायचं आहे. जिथं कुठं आता तुम्हाला अशा पद्धतीच्या डबल बीट दिसतील त्या ठिकाणी आपल्याला हा जे इमेज अशा पद्धतीने हा जे इफेक्ट अशा पद्धतीने पेस्ट करायचा आहे. ठीक आहे. ओके, तर आता असं हे तुम्ही शेवटपर्यंत करून घ्या. आता मी काय तुम्हाला शेवटपर्यंत करून दाखवत नाही, बट तुम्ही अशा पद्धतीने डबल बीटच्या जागी सर्व इमेजेसला पेस्ट करायचं आहे. ठीक आहे भावनो. त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. सेकीपॅकला ओपन करायचं आहे. आता सेकीपॅकमध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी हे जे आता इमेजेस असेल आपल्याला, ठीक आहे, अशा पद्धतीचा या इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट जाऊन कॉपी इफेक्ट या ठिकाणी. ठीक आहे. कॉपी इफेक्ट केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. पुन्हा आपल्याला चालू प्रोजेक्टला ओपन करावं लागेल. आता इथं आल्याच्यानंतर पुढे यायचं आहे. बघू शकता आता आपल्याला करायचं काय, या ठिकाणी आपण जे डबल बीट आपली या ठिकाणी होती त्या समोरील इमेजेसला तर आपण इफेक्ट पेस्ट केला. आता जे इमेजला आपण इफेक्ट लावलेला आहे पेस्ट केलेला आहे त्या समोरील इमेजेसला आता अशा पद्धतीने हा जे इफेक्ट पेस्ट करायचा आहे भावनो. ठीक आहे. हीच ट्रिक असणार आहे. तर बघा या ठिकाणी डबल बीट असणार आहे आपली, या ठिकाणी इमेज पेस्ट केला इफेक्ट पेस्ट केला होता. तर आता आपण याच्या पुढील इमेजेसला पेस्ट करायचं आहे. ठीक आहे. पुन्हा पुढे यायचं आहे. डबल बीट इथे असणार आहे. या इमेजेसला आपण इफेक्ट पेस्ट केला तर आता आपल्याला त्याच्या पुढच्या इमेजेसला अशा पद्धतीने इफेक्ट पेस्ट करायचा आहे भावनो. ठीक आहे. सेम हीच प्रोसेस असणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत अशा पद्धतीने करत चालणार भावनो. ठीक आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवत नाही, बट तुम्ही अशा पद्धतीने करणार. त्यानंतर बॅक यायचं आहे. पुन्हा आपल्याला सेकीपॅकला ओपन करायचं आहे. आता जे काय लास्टचा इमेज असणार आहे आपल्याला याच्यामध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट जाऊन कॉपी इफेक्ट. आता इथून बॅक येऊन पुन्हा बीट मार्कला ओपन करायचं आहे. आता बीट मार्कला आल्याच्यानंतर आता सोपं असणार आहे. बाकीचे आता जितके काही इमेजेस आपले असणार आहे, ठीक आहे, त्या सर्व इमेजेसला तुम्हाला हा जे इफेक्ट असणार आहे तो भावनो पेस्ट करून घ्यायचा आहे. सोपं आहे. आता तुम्हाला माहिती असेल आता बाकीचे आपले जितके इमेजेस राहिले होते. ओके, तर बघू शकता या ठिकाणचे बीट मार्क असणार आहे 2 बीट. तर या 2 इमेजेसला पेस्ट केला तर तिसऱ्या इमेजेसला आपण हा जे इफेक्ट असणार अशा पद्धतीने पेस्ट करून घेऊया. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी आपण पेस्ट केले होता 2. तर आता हे 2 इमेजेस राहिले तर या 2 इमेजेसला हा जे इफेक्ट असणार आहे पेस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. अशाच पद्धतीने तुम्ही शेवटपर्यंत करणार. सोपं आहे. आता काही विषयच नाही यामध्ये. त्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला मीडियावरती क्लिक करायचं आहे. आता मी या ठिकाणी तुम्हाला एक शॅडो दिलेला असणार आहे भावनो. ठीक आहे. शॅडो PNG याच्यामध्ये बनवून दिली होती मी तुम्हाला. ओके, तर हावाली अशा पद्धतीने ॲड करायचे आहे. 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. आता नंतर आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एक PNG दिली असणार आहे तो ॲड करायची आहे. ओके, ॲड केल्याच्यानंतर याला आपण थोडंसं लहान करूया.
ओके, अशा पद्धतीने. आणि या ठिकाणी खालच्या बाजूला अशा पद्धतीने आपण सेट करून घेऊया. त्यानंतर पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एक रेक्टँगल ॲड करूया. 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. स्ट्रीस टू कंपोज एरिया. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. ग्रेडियंटचं ऑप्शन या ठिकाणी कलर नन करायचा आहे. बॉर्डर आहे शॅडोमध्ये जाऊन स्टॉक अनेबल करून स्टॉकचा कलर व्हाईट ठेवून त्याला तुम्ही 20पर्यंत वाढू शकता. त्यानंतर लास्टला यायचं आहे आणि हे जे तिन्ही बी आपली प्रिसेट असणार आहे शेवटपर्यंत वाढून घ्यायचे आहेत. आणि पुन्हा इथे यायचं आहे आपल्याला. ओके, आपली या ठिकाणी 15 सेकंदपर्यंत. आणि हे खालचे 2 लेअर अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. ओके, इतकं केलं इथून करा, अदरवाईज तुम्ही इथून पण करू शकता. ओके, इतकंच केल्याच्या नंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी आहे. आता सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करावं लागेल. व्हिडिओची साईज 1080 किंवा 720 मध्ये तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. सोपा होता. आवडला असेल लाईक झालंच पाहिजे.